नमस्कार. आज मी तुम्हाला कोणतीही स्कीम किंवा जलद पैसे याबद्दल सांगायला आलेलो नाही. आज आपण एक अशा ग्लोबल कम्युनिटीबद्दल बोलणार आहोत जिचा एकच उद्देश आहे, हेल्पिंग पीपल लिव्ह बेटर लाईव्हज, म्हणजेच लोकांचं आयुष्य अधिक चांगलं बनवणं. हे एक विजन आहे ज्यावर लाखो लोक जगभर विश्वास ठेवतात. आजचा काळ खूप वेगाने बदलतोय. पूर्वी असं वाटायचं की एक चांगली डिग्री, एक स्टेबल जॉब आणि आयुष्य सेट. पण आज रिॲलिटी वेगळी आहे. डाव्या बाजूला तुम्हाला जे दिसतंय ते बहुतेक लोकांचं खरं आयुष्य आहे. इन्कमची मर्यादित वाढ, ठरलेले ऑफिस आवर्स, सततचा स्ट्रेस आणि बर्नआउट, काम असूनही सोल्युशन नसलेली डिससॅटिस्फॅक्शन आणि हळूहळू स्वतःच्या आयुष्यापासून डिस्कनेक्ट होणं. आज खूप लोक म्हणतात, काम तर करतोय पण समाधान नाही. आता उजव्या बाजूला पहा. इथे कुठलीही मॅजिक नाही, पण आहे एक वेगळी पॉसिबिलिटी. वर्किंग आवर्समध्ये फ्लेक्सिबिलिटी, फॅमिलीसोबत क्वालिटी टाईम, स्वतःच्या आवडीनिवडींसाठी वेळ, पॉझिटिव्ह लाईक माइंडेड लोकांचा ग्रुप आणि सगळ्यात महत्त्वाचं सेल्फ डेव्हलपमेंट. इथे मुद्दा जॉब सोडण्याचा नाही, तर जॉबच्या पलीकडे काहीतरी बिल्ड करण्याचा आहे. आजचा स्मार्ट माणूस एकाच इन्कमवर अवलंबून राहत नाही, तो ऑप्शन्स क्रिएट करतो. आता एक महत्त्वाचा प्रश्न. जगभरात लाखो लोकांनी ॲम्वेला येस का म्हटलं? कारण हा बिझनेस कोणत्याही ऑफिसशिवाय, कोणत्याही मिडलमॅनशिवाय आणि कोणत्याही मोठ्या इन्व्हेस्टमेंटशिवाय थेट पर्सन टू पर्सन काम करतो. इथे सिस्टम खूप सोपी आहे. कंपनी, यू, कस्टमर्स. म्हणजे तुम्ही स्वतः प्रॉडक्ट वापरता, तुमचा अनुभव शेअर करता आणि लोक स्वतः निर्णय घेतात. ह्यालाच आपण म्हणतो डायरेक्ट सेलिंग. ह्यात फ्लेक्झिबिलिटी आहे. तुमच्या वेळेनुसार काम करता येतं. इथे ट्रॅव्हल ऑपॉर्च्युनिटीज आहेत, रिवॉर्ड्स आणि रेकग्निशन आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःच्या गोल्स पूर्ण होत असल्याचं इनर सॅटिस्फॅक्शन. इथे फक्त पैसे नाही मिळत, तर लीडरशिप स्किल्स डेव्हलप होतात, कम्युनिकेशन इम्प्रूव्ह होतं आणि टीम बिल्ड करण्याची कला येते. आता उजव्या बाजूला बघा. लोक जाहिरातींवर विश्वास ठेवत नाहीत, पण ज्या माणसांवर त्यांचा विश्वास आहे त्यांचं ते ऐकतात. जेव्हा एखादा माणूस खरंच एखाद्या प्रॉडक्टवर विश्वास ठेवतो, तेव्हा तो मनापासून शेअर करतो. हा बिझनेस जोर जबरदस्तीवर उभा नाही, तो उभा आहे ट्रस्ट आणि वर्ड ऑफ माउथवर. इथे एकच नियम आहे, जे तुम्ही वापरता आणि ज्यावर तुमचा विश्वास आहे तेच रेकमेंड करा. म्हणूनच डायरेक्ट सेलिंगची हीच खरी ब्युटी आहे. आता आपण थोडं रियालिटी आणि डेटाकडे पाहूया. डायरेक्ट सेलिंग म्हणजे फक्त एक आयडिया नाही, तर एक मोठी आणि वेगाने वाढणारी इंडस्ट्री आहे. इंडियन डायरेक्ट सेलिंग असोसिएशन म्हणजेच IDSAच्या रिपोर्टनुसार 2023-24 मध्ये डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीने 4.04% ग्रोथ दाखवली आहे आणि भारतात या इंडस्ट्रीचा टर्नओव्हर 22,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला आहे. हे आकडे कुठल्याही व्हॉट्सॲप मेसेजमधले नाहीत. हे आकडे आहेत इकॉनॉमिक टाइम्स, द हिंदू आणि द प्रिंट सारख्या ट्रस्टेड न्यूजपेपर्समधले. आता प्रश्न असा आहे, याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की लोक या मॉडेलवर विश्वास ठेवतायत आणि त्यात ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करतायत. आता उजव्या बाजूला पहा. हा बिझनेस मॉडेल खूपच क्लिअर आणि ट्रान्सपरंट आहे. नो मिडलमॅन, म्हणजे कंपनी, यू, कस्टमर. इथे दुकान नाही, डीलर नाही, डिस्ट्रीब्युटर नाही. म्हणूनच प्रॉडक्ट क्वालिटी मेंटेन्ड होते, अननेसेसरी कॉस्ट कट होतो आणि फायदा थेट कस्टमर आणि बिझनेस ओनरला मिळतो. आज भारतात 88 लाखांपेक्षा जास्त डायरेक्ट सेलर्स आहेत आणि ही संख्या दरवर्षी वाढतेय. सगळ्यात जास्त ग्रोथ कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे? वेलनेस आणि न्यूट्रास्युटिकल्स, कॉस्मेटिक्स आणि पर्सनल केअर. म्हणजेच आज लोक हेल्थ, न्यूट्रिशन आणि लाईफस्टाईलबद्दल जास्त कॉन्शियस होत आहेत आणि याच ट्रेंडवर हा बिझनेस उभा आहे. आत्तापर्यंत आपण इंडस्ट्रीबद्दल पाहिलं. आता पाहूया ॲम्वे ही कंपनी नेमकी कोण आहे. आज ॲम्वे ही जगातील नंबर 1 डायरेक्ट सेलिंग कंपनी आहे. हे मी भावना म्हणून नाही सांगत. हे आधारित आहे डायरेक्ट सेलिंग न्यूज ग्लोबल 100 लिस्ट या इंटरनॅशनल रिपोर्टवर, जी 2023च्या रेव्हेन्यूवर तयार केली आहे. म्हणजे हा बिझनेस नवा नाही, एक्सपेरिमेंट नाही किंवा ओव्हरनाईट उभा राहिलेलं मॉडेल नाही. ॲम्वे जगभरात अनेक देशांमध्ये दशकांपासून सक्सेसफुली ऑपरेट करते. या बॅकग्राऊंडमध्ये
तुम्हाला वेगवेगळ्या देशांचे फ्लॅग्स दिसतायत, कारण हा बिझनेस ग्लोबल स्केलवर चालतो. आणि ॲम्वेमध्ये तुम्ही फक्त प्रॉडक्ट्स शेअर करत नाही, इथे तुम्ही अर्न करता, ग्रो होता आणि हळूहळू स्वतःचा पर्सनल ब्रँड बिल्ड करता. म्हणजे लोक तुम्हाला प्रॉडक्ट विकणारा म्हणून नाही, तर ट्रस्टेड ॲडवायझर म्हणून ओळखायला लागतात. म्हणूनच ॲम्वेसोबत तुम्ही केवळ इन्कम नाही, तर क्रेडिबिलिटी आणि आयडेंटिटी दोन्ही बिल्ड करता. ही स्लाइड ॲम्वेची खरी ताकद दाखवते. एक बेसमेंटपासून सुरू झालेला ग्लोबल लेगेसी. ॲम्वेची सुरुवात झाली 1959 साली, फक्त 2 मित्रांनी, रिच डिवॉर्स आणि जे व्हॅन एंडेल यांनी. आज म्हणजे 65 वर्षांपेक्षा जास्त काळ ॲम्वे सातत्याने जगभर ऑपरेट करते आहे. आज ॲम्वेची 2024 मधील सेल्स $7.4 बिलियन पेक्षा जास्त आहे. हा बिझनेस कारकरवा सुरू झालेला नाही. हा आहे डेकेड्सनी प्रूव्ह झालेला मॉडेल. आज ॲम्वे 100 पेक्षा जास्त कंट्रीज आणि टेरिटरीजमध्ये कार्यरत आहे आणि जगभरात 800 पेक्षा जास्त सायंटिस्ट्स, इंजिनियर्स आणि टेक्निशियन्स ॲम्वेसाठी काम करत आहेत. ॲम्वेकडे 750 पेक्षा जास्त पेटंट्स आणि पेटंट पेंडिंग आहेत. म्हणजे रिसर्च आणि इनोव्हेशनमध्ये ही कंपनी खूप पुढे आहे. आता प्रॉडक्ट्सबद्दल बोलूया. ॲम्वेकडे US, मेक्सिको आणि ब्राझीलमध्ये 6000+ एकर्स सर्टिफाईड ऑर्गॅनिक फार्म्स आहेत, जिथे सस्टेनेबल पद्धतीने प्लांट्स ग्रो केले जातात. याच कारणामुळे न्यूट्रीलाइट ही ब्रँड आज जगातील नंबर 1 डायटरी सप्लिमेंट ब्रँड आहे. न्यूट्रीलाइटमध्ये नेचर आणि सायन्स यांचा परफेक्ट बॅलन्स आहे. सीडपासून फायनल प्रॉडक्टपर्यंत कंप्लीट ट्रेसेबिलिटी ठेवली जाते. म्हणजे क्वालिटी, प्युरिटी आणि सेफ्टीवर कोणतीही कॉम्प्रोमाइज नाही. म्हणूनच ॲम्वेची प्रॉडक्ट्स फक्त मार्केटमध्ये चालत नाहीत, तर डेकेड्सनी लोकांचा विश्वास जिंकत आले आहेत. या स्लाइडमध्ये तुम्ही जे हेडलाईन्स पाहत आहात ते कोणत्याही जाहिराती नाहीत. बिझनेस लाईन, फोर्ब्स, द टाइम्स ऑफ इंडिया, CNBC TV 18 सारख्या ट्रस्टेड मीडिया प्लॅटफॉर्म्समधून हे आर्टिकल्स आलेले आहेत. इथे फोकस आहे हेल्थ आणि न्यूट्रिशन, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, कम्युनिटी एम्पॉवरमेंट आणि लाँग टर्म नेशन बिल्डिंग विजन. याचा अर्थ स्पष्ट आहे, हा मॉडेल फक्त प्रॉडक्ट्स किंवा इन्कमपुरता नाही, तर हेल्थ, रिसर्च आणि सोशल इम्पॅक्टवर आधारित आहे. जेव्हा एखादी ऑर्गनायझेशन ग्राउंड लेवलवर सातत्याने काम करते, तेव्हाच मीडिया त्याची दखल घेते. म्हणून इथे क्लेम्स नाहीत, तर पब्लिकली व्हेरिफाईड वर्क दिसतो. या स्लाइडमध्ये तुम्ही जे पाहत आहात ते ॲडव्हर्टाइजमेंट्स नाहीत, तर इंडिपेंडंट मीडिया कव्हरेज आहे. विमेन एम्पॉवरमेंट, चाइल्ड न्यूट्रिशन, वर्ल्ड हेल्थ डे आणि कम्युनिटी हेल्थ इनिशिएटिव्स ही सगळी कामं देशातील रेप्युटेड न्यूजपेपर्स आणि डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म्सनी कव्हर केली आहेत. याचा अर्थ एकच, हा मॉडेल फक्त बिझनेसपुरता मर्यादित नाही, तर सोसायटी आणि हेल्थ इम्पॅक्टवरही काम करतो. जेव्हा एखादी ऑर्गनायझेशन ग्राउंड लेवलवर काम करते, तेव्हाच मीडिया त्याची दखल घेते. म्हणून येथे क्लेम्स नाहीत, तर व्हेरिफाईड वर्क आणि पब्लिक इम्पॅक्ट दिसतो. आता आपण पाहूया ॲम्वे भारतात किती खोलवर आणि किती मजबूत उभी आहे. ॲम्वेला भारतात 27 वर्षांपेक्षा जास्त काळ झाला आहे. आज भारतात 140 पेक्षा जास्त प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत आणि 5 लाखांपेक्षा जास्त ॲम्वे बिझनेस ओनर्स या बिझनेसचा भाग आहेत. यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 50% जास्त ॲम्वे बिझनेस ओनर्स महिला आहेत. म्हणजेच हा बिझनेस फक्त पुरुषांसाठी नाही, तर महिलांसाठीही सेफ, फ्लेक्सिबल आणि एम्पॉवरिंग आहे. ॲम्वेने भारतात 600 कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक मॅन्युफॅक्चरिंगमध्ये केली आहे. मधुराईमधील ॲम्वेची मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी ही मेक इन इंडिया लीड गोल्ड सर्टिफाईड आहे. म्हणजे एन्व्हायरमेंट आणि क्वालिटी दोन्हींची काळजी घेतली जाते. रिसर्च आणि डेव्हलपमेंटसाठी ॲम्वेने 34 कोटींची गुंतवणूक केली आहे. आज ॲम्वे 17,000पेक्षा जास्त पिनकोड्समध्ये प्रॉडक्ट्स डिलिव्हर करते. म्हणजे शहर असो किंवा गाव, ॲम्वे सर्वत्र पोहोचलेली आहे. आणि कस्टमरसाठी एक मोठी सेफ्टी आहे, 30 दिवसांची मनी बॅक गॅरंटी. जर प्रॉडक्ट योग्य वाटला नाही, तर पैसे परत. यामुळेच लोक ॲम्वेचे प्रॉडक्ट्स निश्चिंतपणे वापरतात. आणि हो, हा बिझनेस केवळ इन्कमपुरता मर्यादित नाही, तर परफॉर्मन्स बेस्ड देश-विदेशात फिरण्याच्या ऑपॉर्च्युनिटीज पण देतो. आता आपण पाहूया ॲम्वेचे प्रॉडक्ट रेंज. ही स्लाइड खूप महत्त्वाची आहे, कारण इथे बिझनेस नाही, तर आपल्या रोजच्या आयुष्याशी जोडलेली प्रॉडक्ट्स आहे. ॲम्वेचे प्रॉडक्ट्स 5 मुख्य कॅटेगरीजमध्ये येतात. पहिली न्यूट्रिशन.
न्यूट्रीलाइट ब्रँड अंतर्गत विटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीन्स, इम्युनिटी सपोर्ट प्रॉडक्ट्स जे आजच्या फास्ट लाईफस्टाईलमध्ये खूप गरजेचे आहेत. दुसरी होम केअर. ॲम्वे होमचे प्रॉडक्ट्स फ्लोअर क्लीनर, डिशवॉश, सरफेस क्लीनर जे इफेक्टिव्ह तर आहेतच पण सेफ देखील आहेत आणि घरासाठी इको फ्रेंडली आहेत. तिसरी पर्सनल केअर. G&H, ग्लिस्टर, पर्सोना, सॅटनिक यासारखी ब्रँड्स स्किन, हेअर, ओरल केअरसाठी वापरली जातात. चौथी ब्युटी. आर्टिस्ट्री आणि ॲटिट्यूड या इंटरनॅशनल स्टँडर्ड ब्युटी ब्रँड्स आहेत ज्या क्वालिटी आणि स्किन सायन्सवर काम करतात. आणि पाचवी कुकवेअर. ॲम्वे क्वीन जिथे हेल्दी कुकिंग आणि ड्युरेबिलिटी दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता एक महत्त्वाची गोष्ट. हे प्रॉडक्ट्स कोणत्याही शोरूममध्ये ढिगाने ठेवलेले नाहीत, तर हे प्रॉडक्ट्स रिअल युजर्सकडून रेकमेंड केले जातात. म्हणजे पहिले वापर, मग अनुभव आणि नंतर शेअर. आणि म्हणूनच ॲम्वे देते 30 दिवसांची रिटर्न मनी बॅक पॉलिसी. जर प्रॉडक्ट आवडला नाही तर प्रश्न नाही, पैसे परत. म्हणून इथे रिस्क नाही, प्रेशर नाही, फक्त एक्सपिरियन्स बेस्ड रिकमेंडेशन आहे. एवढे सगळे ऑप्शन्स असताना लोक ॲम्वे का निवडतात? उत्तर आहे व्हॅल्यू प्रॉपोजिशन. ॲम्वे फक्त एक प्रॉडक्ट बेस्ड बिझनेस नाही, तर एक कंप्लीट इकोसिस्टम आहे. सर्वात आधी हाय लेवल ऑफ फ्लेक्सिबिलिटी. तुम्ही हा बिझनेस जॉबसोबत, बिझनेससोबत किंवा घरूनही करू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट लो इन्व्हेस्टमेंट, लो रिस्क. इथे मोठी भांडवली गुंतवणूक नाही, स्टॉक साठवायची गरज नाही आणि म्हणूनच रिस्क खूप कमी आहे. तिसरी स्किल डेव्हलपमेंट. कम्युनिकेशन, लीडरशिप, सेल्स, टीम बिल्डिंग ही स्किल्स आपोआप डेव्हलप होत जातात आणि त्या आयुष्यभर उपयोगी पडतात. चौथी वेल डिफाईन्ड सेल्स आणि मार्केटिंग प्लॅन. इथे काम अंदाजावर नाही तर सिस्टमवर केलं जातं, जिथे प्रत्येक गोष्ट स्टेप बाय स्टेप शिकवली जाते. पाचवी परफॉर्मन्स लिंक्ड इन्सेंटिव्स. जसं तुमचं काम वाढतं तसं इन्कम, रिवॉर्ड्स आणि रेकग्निशनसुद्धा वाढतं. आता उजव्या बाजूला येऊया. इथे तुम्ही एकटे काम करत नाही, लाईक माइंडेड बिझनेस ओनर्सचा ग्रुप तुमच्या सोबत असतो. हा बिझनेस फक्त पैशांपुरता नाही, तर फिजिकल, सोशल आणि फायनान्शियल हेल्थ या तिन्ही बाजूंना सपोर्ट करतो. इथे तुम्ही तुमचे स्वतःचे बॉस असता. वेळ, पेस आणि ग्रोथ तुम्ही स्वतः ठरवता. तसंच हा बिझनेस मेक इन इंडिया मूव्हमेंटचा भाग आहे आणि देशाच्या इकॉनॉमीमध्ये कॉन्ट्रीब्यूट करतो. आणि हो, परफॉर्मन्स बेस्ड देश-विदेशात फिरण्याच्या ऑपॉर्च्युनिटीजसुद्धा आहेत. म्हणूनच ॲम्वे फक्त इन्कम ऑपॉर्च्युनिटी नाही, तर एक कंप्लीट लाईफस्टाईल ट्रान्सफॉर्मेशन आहे. आता या प्रेझेंटेशनचा मुख्य सार सांगायचा झाला तर एकच ओळ पुरेशी आहे. वर्ल्ड ऑफ अपॉर्च्युनिटी इज वेटिंग फॉर यू. ॲम्वेमध्ये तुम्हाला कुठलाही प्रॉडक्ट जबरदस्तीने विकायचा नाही. इथे तुम्ही तुमची गोष्ट शेअर करता, तुमचा अनुभव सांगता आणि लोकांशी जेन्युइन कनेक्शन्स बिल्ड करता. म्हणजेच शेअर अ स्टोरी, बिल्ड कनेक्शन्स. आज लोक ॲडव्हर्टाइजमेंट्स ऐकत नाहीत, पण खऱ्या माणसांचे खरे अनुभव नक्की ऐकतात. आणि जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मनापासून सांगता तेव्हा लोक ट्रस्ट करतात. हा बिझनेस मोठे स्पीचेस देणाऱ्यांसाठी नाही, तर सिंपल लोकांसाठी, ऑनेस्ट लोकांसाठी आणि शिकायला तयार असणाऱ्यांसाठी. इथे तुमचं बॅकग्राऊंड महत्त्वाचं नाही, तुमची डिग्री, एज किंवा एक्सपिरियन्स अडथळा नाही. महत्त्वाचं आहे विलिंगनेस टू लर्न, कन्सिस्टन्सी आणि लाँग टर्म माइंडसेट. जर तुम्ही आज काहीतरी वेगळं एक्सप्लोर करायचं ठरवत असाल तर हा एक सेफ, प्रूव्हन आणि एथिकल ऑप्शन आहे. आणि आज डिसिजन घ्यायचा आहे, ताबडतोब हो म्हणायचं नाही, तर समजून घ्या, प्रश्न विचारा आणि मग स्वतः निर्णय घ्या. जर तुम्हाला वाटत असेल की ही अपॉर्च्युनिटी तुमच्या व्हॅल्यूज आणि गोल्सशी जुळते की नाही, तर आपण पुढे नक्की पाहू. आता एक खूप कॉमन प्रश्न येतो. मला काहीच येत नसेल तर? सेल्स, बिझनेस, बोलणं हे सगळं कसं शिकायचं? याचं उत्तर आहे गुरुकुल. गुरुकुल म्हणजे ॲम्वेकडून मिळणारा तुमचा लर्निंग पार्टनर. इथे असं नाही की तुम्हाला बिझनेस सुरू करा आणि मग तुम्ही बघा असं सोडून दिलं जाईल. गुरुकुलमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप सपोर्ट मिळतो. सगळ्यात आधी प्रॉडक्ट नॉलेज. कोणता प्रॉडक्ट कशासाठी आहे, तो कसा वापरायचा आणि कसा एक्सप्लेन करायचा, हे सगळं प्रॅक्टिकली शिकवलं जातं. दुसरं एक्सपर्ट सेशन्स. इंडस्ट्री एक्सपर्ट्स, सिनियर लीडर्स
यांच्याकडून रेग्युलर सेशन्स घेतले जातात जिथे रिअल एक्सपिरियन्स शेअर केलं जातं. तिसरं, लीडर कोचिंग. तुमच्यात लीडरशिप क्वालिटीज कशा डेव्हलप करायच्या, टीम कशी बिल्ड करायची आणि लाँग टर्म ग्रोथ कशी करायची हे सगळं स्टेप बाय स्टेप शिकवलं जातं. चौथं, कम्युनिटी सपोर्ट. इथे तुम्ही एकटे नसता. लाईक माइंडेड लोकांचा ग्रुप तुमच्या सोबत चालत असतो, जो मोटिवेट करतो, गाईड करतो. पाचवं, मोबाईल लर्निंग टूल्स. आजच्या बिझी लाईफमध्ये मोबाईलवरून ट्रेनिंग, व्हिडिओज, कंटेंट सगळं ॲक्सेसिबल आहे, कधीही कुठेही. आणि शेवटी फिजिकल ट्रेनिंग सेशन्स. ऑफलाईन मीटिंग्ज, वर्कशॉप्स, सेमिनार्स जिथे प्रत्यक्ष शिकण्याची आणि नेटवर्क वाढवण्याची संधी मिळते. म्हणून ॲम्वेमध्ये मला येत नाही हा एक्सक्यूज चालत नाही, कारण इथे स्किल जन्मजात नको, इथे विलिंगनेस टू लर्न पुरेशी आहे. सगळ्यात महत्त्वाचा आणि प्रॅक्टिकल प्रश्न, हा बिझनेस नेमका सुरू कसा करायचा? याचं उत्तर खूप सोपं आहे. ॲम्वेमध्ये कोणताही शॉर्टकट नाही, पण क्लिअर आणि लॉजिकल स्टेप्स आहेत. स्टेप 1, एक्सपिरियन्स द प्रॉडक्ट्स. सर्वात आधी तुम्ही स्वतः प्रॉडक्ट्स वापरता, कारण जोपर्यंत तुम्ही स्वतः अनुभव घेत नाही तोपर्यंत कॉन्फिडेंटली सांगता येत नाही. इथे बोलण्याआधी वापर महत्त्वाचा आहे. स्टेप 2, शेअर युअर स्टोरी. त्यानंतर तुमचा अनुभव फॅमिली, फ्रेंड्स, कलीग्स यांच्यासोबत नॅचरली शेअर करा. सेल्स पिच नाही, स्क्रिप्ट नाही, फक्त तुमची खरी गोष्ट. आणि त्यातून कस्टमर्स तयार होतात. स्टेप 3, रिटेन कस्टमर्स. एकदा लोकांना प्रॉडक्ट आवडला की ते रिपीट कस्टमर्स बनतात. तुम्ही त्यांना योग्य गायडन्स देता, अपडेट्स देता आणि लाँग टर्म रिलेशनशिप बिल्ड करता. स्टेप 4, बिल्ड सेल्स टीम्स. ज्यांना ही ऑपॉर्च्युनिटी आवडते, जे शिकायला तयार आहेत, त्यांना तुम्ही सिस्टम दाखवता. तेही तसंच प्रॉडक्ट्स वापरतात, तसंच एक्सपिरियन्स शेअर करतात. स्टेप 5, कोच अँड डुप्लिकेट. जसं तुम्हाला गुरुकुल सपोर्ट मिळतो, तसंच तुम्ही तुमच्या टीमला सपोर्ट देता. ट्रेनिंग, कोचिंग आणि मोटिवेशन. यामुळे हा बिझनेस डुप्लिकेट होतो. म्हणजे तुमचं काम फक्त स्वतःपुरतं मर्यादित राहत नाही, तर टीम बेस्ड इन्कम तयार होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा बिझनेस एका दिवसात मोठा होत नाही, पण जो माणूस कन्सिस्टंटली योग्य गोष्टी करतो, तो नक्की ग्रो होतो. म्हणूनच ॲम्वेमध्ये सक्सेस हा चान्स नसून प्रोसेसचा रिझल्ट असतो. आता इथून पुढचा डिसिजन तुमचा आहे. जर तुम्हाला वाटत असेल की ही जर्नी तुमच्यासाठी योग्य आहे, तर पुढे आपण पाहूया इन्कम नेमकं कसं तयार होतं. आता आपण सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया. ॲम्वेमध्ये इन्कम नेमकं कसं तयार होतं? सगळ्यात आधी एक गोष्ट स्पष्ट करूया. हा बिझनेस फिक्स्ड सॅलरी देत नाही. इथे इन्कम, काम, कन्सिस्टन्सी आणि सिस्टम फॉलो केल्यावर हळूहळू बिल्ड होतं. ॲम्वेमध्ये मंथली अर्निंग ऑपॉर्च्युनिटीज वेगवेगळ्या सोर्सेसमधून येतात. पहिली, ट्रेड डिस्काउंट अप टू 8%. जेव्हा तुम्ही प्रॉडक्ट्स स्वतः वापरता किंवा कस्टमर्सना देता, तेव्हा तुम्हाला रिटेल मार्जिन मिळतं. दुसरी, सेल्स कमिशन 3% ते 21%. तुमचा मंथली सेल्स टर्नओव्हर जसा वाढतो, तसं कमिशन पर्सेंटेज वाढतं. हा कमिशन 17,000 रुपयांपासून 8.5 लाख रुपये टर्नओव्हरपर्यंत स्टेप बाय स्टेप वाढतो. तिसरी, लीडरशिप कमिशन 6%. जेव्हा तुम्ही टीम बिल्ड करता आणि इतरांना ग्रो होण्यासाठी मदत करता, तेव्हा लीडरशिप इन्कम सुरू होतं. चौथी, रुबी कमिशन 2%. ही एक ॲडिशनल इन्कम आहे जी क्वालिफिकेशन लेवल अचीव केल्यावर मिळते. पाचवी, ग्रुप डेव्हलपमेंट कमिशन 1%. हा इन्कम ग्रुप ग्रोथवर आधारित असतो, म्हणजे तुमचा बिझनेस जितका स्टेबल तितका इन्कम सिक्युअर. आता उजव्या बाजूला दाखवलेला ग्राफ बघा. हा ग्राफ एक गोष्ट स्पष्ट दाखवतो. इन्कम लिनियर नाही, तो परफॉर्मन्स बेस्ड आहे. जसं तुमचं सेल्स व्हॉल्यूम आणि टीम व्हॉल्यूम वाढतं, तसं कमिशन पर्सेंटेज वाढतं. याशिवाय ॲन्युअल कमिशन्स, क्वालिफिकेशन बेस्ड इन्सेंटिव्स आणि डिस्क्रिशनरी रिवॉर्ड्स हे सगळं परफॉर्मन्स आणि कन्सिस्टन्सीवर डिपेंड करतं. एक महत्त्वाची गोष्ट, इथे इन्कम 1-2 महिन्यात मोठा होत नाही, पण जो माणूस सिस्टम फॉलो करतो, ट्रेनिंग घेतो आणि टीमसोबत ग्रो करतो, त्याचं इन्कम टाईमसोबत सस्टेनेबल बनतं. म्हणूनच ॲम्वेमध्ये सक्सेस हा लक नाही, तर लाँग टर्म बिझनेस बिल्डिंगचा रिझल्ट आहे. आता आपण एक सिंपल आणि प्रॅक्टिकल एक्झाम्पल पाहूया,
ज्यामुळे हा बिझनेस नेमका कसा चालतो हे सहज समजेल. सर्वात आधी स्टार्टिंग योर बिझनेस. ॲम्वेमध्ये बिझनेस सुरू करणं खूप मोठं किंवा गुंतागुंतीचं नाही. तुम्ही काय करता? तुम्ही स्वतः प्रॉडक्ट्स वापरायला सुरुवात करता. तुमचा अनुभव फ्रेंड्स, फॅमिली, रिलेटिव्हज आणि तुमच्या कम्युनिटीसोबत शेअर करता आणि ज्यांना प्रॉडक्ट आवडतो ते तुमचे कस्टमर्स बनतात. आता एक एक्झाम्पल पाहूया. समजा तुमचा मंथली सेल्स टर्नओव्हर 17,000 रुपये आहे. म्हणजे तुम्ही आणि तुमचे काही कस्टमर्स महिन्याला मिळून 17,000 रुपयांकिमतीचे प्रॉडक्ट्स वापरता. या लेव्हलवर तुमचा परफॉर्मन्स कमिशन लेव्हल 3% असतो. त्यामुळे तुमचं एस्टिमेटेड मंथली अर्निंग 2,000 रुपयांपर्यंत होऊ शकतं. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, हा इन्कम कुठलाही अंदाज नाही, कुठलीही गॅरंटी नाही, तर हा एक एक्झाम्पल आहे जो सिस्टम समजावण्यासाठी दिला आहे. महत्त्वाचं म्हणजे हा इन्कम फक्त तुमच्यापुरता मर्यादित नाही. जसं कस्टमर्स वाढतात, सेल्स व्हॉल्यूम वाढतो आणि पुढे टीम बिल्ड होते, तसं कमिशन पर्सेंटेज वाढतं आणि इन्कम पण वाढत जातं. म्हणजे ॲम्वेमध्ये इन्कम स्टेप बाय स्टेप बिल्ड होतो. लहान सुरुवात, योग्य प्रोसेस आणि कन्सिस्टन्सी याच 3 गोष्टींवर हा बिझनेस चालतो. पुढच्या स्लाइडमध्ये आपण पाहणार आहोत हा बिझनेस टीम बिल्ड केल्यावर कसा स्केल होतो. आता आपण पुढचा टप्पा पाहूया, बिल्डिंग योर सेल्स टीम. इथेच ॲम्वेचा बिझनेस थोडा वेगळा आणि खूप पॉवरफुल बनतो. आत्तापर्यंत आपण पाहिलं, तुम्ही प्रोडक्ट्स वापरता, कस्टमर्स तयार करता. आता पुढे काय होतं? जे लोक प्रोडक्ट्स वापरतात, सिस्टीम समजून घेतात आणि शिकायला तयार असतात, ते पुढे सेल्स टीम मेंबर्स बनतात. म्हणजेच ABO, ॲम्वे बिझनेस ओनर. आणि तेही नेमकं तेच करतात. प्रॉडक्ट्स वापरतात, एक्सपिरियन्स शेअर करतात आणि कस्टमर्स तयार करतात. यालाच म्हणतात डुप्लिकेशन. म्हणजे तुम्ही जे करता तेच योग्य ट्रेनिंगमुळे तुमची टीमसुद्धा करते. आता एक एक्झाम्पल पाहूया. समजा तुमच्या स्वतःचं आणि तुमच्या टीमचं मिळून मंथली सेल्स टर्नओव्हर 1,10,000 रुपये आहे. या लेव्हलवर तुमचा परफॉर्मन्स कमिशन लेव्हल 9% असतो. म्हणजे तुमचं एस्टिमेटेड मंथली अर्निंग 12,500 रुपयांपर्यंत जाऊ शकतं. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, हा इन्कम एका व्यक्तीवर डिपेंड नसतो, तर ग्रुप एफर्टवर आधारलेला असतो. म्हणूनच बिझनेस जास्त स्टेबल होतो, इन्कम जास्त प्रेडिक्टेबल होतो आणि ग्रोथ सस्टेनेबल होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इथे तुम्ही लोकांकडून काम करून घेत नाही, तर लोकांना ग्रो होण्यासाठी मदत करता. जसं तुमची टीम ग्रो होते, तसं तुमचं इन्कम पण ग्रो होतं. म्हणूनच ॲम्वेमध्ये खरी कमाई फक्त प्रॉडक्ट विकण्यात नाही, तर पीपल डेव्हलपमेंटमध्ये आहे. आता आपण पुढचा आणि महत्त्वाचा स्टेज पाहूया, ग्रोईंग युअर सेल्स टीम. हा स्टेज म्हणजे बिझनेस फक्त सुरू राहणं नाही, तर स्ट्रॉंग आणि स्टेबल होणं. इथे तुम्ही काय करता? तुम्ही तुमचे कस्टमर्स मेंटेन करता, तुमच्या सेल्स टीमला रेग्युलर ट्रेनिंग देता आणि त्यांना स्वतःची टीम बिल्ड करायला कोच करता. म्हणजेच तुम्ही फक्त काम करत नाही, तर लीडर्स तयार करता. यामुळे बिझनेस एका व्यक्तीवर अवलंबून राहत नाही, तर मल्टिपल टीम्सवर उभा राहतो. आता एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल पाहूया. समजा तुमचं स्वतःचं सेल्स आणि तुमच्या टीमचं सेल्स सगळं मिळून मंथली सेल्स टर्नओव्हर 3.6 लाख रुपये झाला आहे. ह्या लेव्हलवर तुम्ही परफॉर्मन्स कमिशन लेव्हल 15% म्हणजेच ब्रॉन्झ लेव्हल अचीव करता. याचा अर्थ तुमचं एस्टिमेटेड मंथली अर्निंग 48,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतं. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. हा इन्कम एकाच महिन्यात अचानक मिळत नाही. हा इन्कम येतो कस्टमर्स वाढल्यावर, टीम स्टेबल झाल्यावर आणि तुम्ही कोचिंग रोलमध्ये आल्यावर. म्हणजेच तुमचं काम हळूहळू सेलिंगकडून लीडिंगकडे जातं आणि त्यामुळे तुमचं इन्कम जास्त स्टेबल होतं, ग्रोथ प्रेडिक्टेबल होते आणि बिझनेस लाँग टर्म टिकतो. म्हणून ॲम्वेमध्ये खरी प्रगती सेल्स वाढवण्यात नाही, तर पीपल ग्रो करण्यात असते. आता आपण पुढचा लेव्हल पाहूया, एक्सपांड युअर बिझनेस. हा स्टेज म्हणजे बिझनेस खऱ्या अर्थाने सिस्टम ड्रिव्हन आणि स्केलेबल होणं. इथे तुमची भूमिका बदलते. आत्तापर्यंत तुम्ही कस्टमर्स तयार केले, टीम बिल्ड केली, लीडर्स डेव्हलप केले. आता तुम्ही काय करता? तुमचा कस्टमर बेस सातत्याने वाढवत राहता, तुमच्या सेल्स टीमला कोचिंग देता आणि त्यांना स्वतःची टीम,
तसेच कस्टमर बेस बिल्ड करायला मदत करता. म्हणजेच तुम्ही स्वतः सगळं करत नाही तर सिस्टीम चालवता. आता एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल पाहूया. समजा तुमचं स्वतःचं सेल्स आणि तुमच्या टीमचं सेल्स सगळं मिळून मंथली सेल्स टर्नओव्हर 8.5 लाख रुपये झाला आहे. या लेवलवर तुम्ही परफॉर्मन्स लेवल सिल्वर प्रोड्युसर अचीव्ह करता. याचा अर्थ तुमचं एस्टिमेटेड मंथली अर्निंग्स 1 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतं. इथे एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या. हा इन्कम एका व्यक्तीच्या मेहनतीवर आधारित नसतो, तर मल्टिपल टीम्सच्या कन्सिस्टंट एफर्टवर आधारलेला असतो. म्हणूनच बिझनेस जास्त स्टेबल होतो, इन्कम प्रेडिक्टेबल होतं आणि तुमचं काम डेली सेलिंगपेक्षा कोचिंग, मेंटरिंग आणि प्लॅनिंगकडे वळतं. या स्टेजला ॲम्वे बिझनेस खऱ्या अर्थाने ॲसेट बनायला सुरुवात करतो. पण लक्षात ठेवा, हा लेवल शॉर्टकटने मिळत नाही. तो मिळतो वेळ दिल्यावर, ट्रेनिंग फॉलो केल्यावर आणि टीमला ग्रो करण्यात जेन्युनली मदत केल्यावर. म्हणून ॲम्वेमध्ये मोठं इन्कम मोठ्या प्रॉमिसेसने नाही, तर मोठ्या रिस्पॉन्सिबिलिटीने येतं. ही स्लाइड खूप शांतपणे पण खूप स्पष्ट गोष्ट सांगते. ॲम्वेमध्ये ग्रोथ एकदम होत नाही, ती कन्सिस्टंट एफर्टमुळे होते. इथे तुम्हाला वेगवेगळे लेवल्स दिसतायत. सुरुवात होते ब्रॉन्झ लेवलपासून, मग हळूहळू सिल्वर प्रोड्युसर, गोल्ड प्रोड्युसर, प्लॅटिनम, फाउंडर्स प्लॅटिनम, एमरल्ड, फाउंडर्स एमरल्ड आणि शेवटी डायमंड. ही लॅडर पाहिल्यावर एक गोष्ट स्पष्ट लक्षात येते. इथे कुठलाही जंप नाही, कुठलाही शॉर्टकट नाही. प्रत्येक लेवल मागच्या लेवलवर उभा असतो. ॲम्वेमध्ये सक्सेस म्हणजे रोज थोडं काम करणं, रोज थोडं शिकणं, रोज टीमला सपोर्ट करणं, म्हणजेच कन्सिस्टंट एफर्ट. इथे एक महत्त्वाची रियालिटी आहे. जे लोक 1-2 महिने काम करून मोठं काही अपेक्षा करतात ते थांबतात. पण जे लोक काम करत राहतात, सिस्टम फॉलो करतात आणि टीमला ग्रो करतात, ते हळूहळू या लॅडरवर पुढे जातात. या लेव्हल्ससोबत फक्त इन्कम नाही बदलत, तर लाईफस्टाईल बदलतो, कॉन्फिडन्स वाढतो, लीडरशिप आयडेंटिटी तयार होते आणि बिझनेस एक ॲसेट बनतो. डायमंड लेवल म्हणजे फक्त पैसा नाही, तर डेकेड्सचं कन्सिस्टन्सी, ट्रस्ट आणि पीपल डेव्हलपमेंटचं सिम्बल आहे. म्हणून ॲम्वेमध्ये यशाचं सिक्रेट एकच आहे. हायर सक्सेस कम्स फ्रॉम कन्सिस्टंट एफर्ट्स. जर तुम्ही आज सुरुवात केली आणि थांबला नाहीत, तर ही लॅडर तुमच्यासाठी पण आहे. आता पुढचा डिसिजन तुमचा आहे. तुम्ही फक्त ऐकणाऱ्यांमध्ये राहणार की या जर्नीचा भाग होणार? ही स्लाइड संपूर्ण ॲम्वे बिझनेस जर्नी एकाच चित्रात दाखवते. सगळ्यात खालून सुरुवात होते आणि वरच्या दिशेने ग्रोथ दिसते. सुरुवातीला 3% लेवल. इथे साधारण 42,000 मंथली सेल्सवर 5,000 रुपयांपर्यंत इन्कम फक्त एक्झाम्पल म्हणून दाखवलेला आहे. मग येतो 9% लेवल. इथे 1.1 लाख टर्नओव्हर आणि साधारण 12,500 रुपयांपर्यंत इन्कम एक्झाम्पल म्हणून दिलेला आहे. पुढे ब्रॉन्झ लेवल 15%. इथे 3.6 लाख टर्नओव्हर आणि सुमारे 48,000 मंथली इन्कम इलस्ट्रेटिव्ह एक्झाम्पल म्हणून दाखवलेला आहे. त्यानंतर सिल्वर प्रोड्युसर 21%. इथे 8.5 लाख मंथली टर्नओव्हर आणि सुमारे 1 लाख मंथली इन्कम एक्झाम्पल म्हणून दाखवलेला आहे. इथून पुढे बिझनेस ॲन्युअल स्केलवर जातो. फाउंडर्स प्लॅटिनम, जिथे ॲन्युअल टर्नओव्हर साधारण 1 कोटी रुपये आणि ॲन्युअल इन्कम सुमारे 14 लाख रुपये एक्झाम्पल म्हणून दाखवलेली आहे. त्यानंतर फाउंडर्स एमरल्ड. इथे ॲन्युअल टर्नओव्हर 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त आणि ॲन्युअल इन्कम सुमारे 42 लाख रुपये इलस्ट्रेटिव्ह स्वरूपात दाखवलेली आहे. आणि शेवटी डायमंड लेवल. इथे एक गोष्ट खूप स्पष्टपणे समजून घ्या. ही सगळी आकडेवारी इलस्ट्रेटिव्ह आहे. म्हणजेच गॅरंटी नाही, प्रॉमिस नाही आणि फिक्स्ड इन्कम नाही. ॲक्च्युअल इन्कम डिपेंड करतं तुमच्या एफर्टवर, कन्सिस्टन्सीवर, मार्केट कंडिशन्सवर, टीम साईज आणि क्वालिटीवर आणि तुम्ही सिस्टम किती प्रामाणिकपणे फॉलो करता यावर. म्हणून ॲम्वे कधीच असं म्हणत नाही की हे करा आणि एवढे पैसे मिळतील. ॲम्वे असं म्हणते, काम करा, शिका, टीम ग्रो करा आणि इन्कम हळूहळू वाढवा. ही लॅडर ओव्हरनाईट सक्सेससाठी नाही, तर लाँग टर्म बिझनेस बिल्डर्ससाठी आहे. म्हणून जो माणूस शॉर्ट टर्म एक्सपेक्टेशन ठेवतो तो निराश होतो. पण जो माणूस कन्सिस्टंट एफर्ट देतो, पीपल डेव्हलप करतो आणि बिझनेसला प्रोफेशनसारखं घेतो, तो या लॅडरवर पुढे जातो. आणि म्हणूनच या स्लाइडवर एकच मेसेज आहे की ड्राईव्ह ग्रोथ विथ कन्सिस्टंट एफर्ट
अँड दी अर्निंग्स कीप ग्रोईंग. आता अंतिम निर्णय तुमचा आहे. तुम्हाला एक रिस्क फ्री, प्रॉडक्ट बेस्ड, एथिकल बिझनेस शिकत शिकत बिल्ड करायचा आहे का? हा निर्णय पूर्णपणे तुमचाच आहे. आता ही स्लाईड खूप महत्त्वाची आहे. या स्लाईडमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधले लोक दिसतायत. फॅशनिस्टा, हाऊसवाईफ, आर्मी पर्सनल, डॉक्टर, रिटायरी, तसंच ड्रायव्हर, बँकर, IITN, बस कंडक्टर, स्टुडंट. इथे एक गोष्ट खूप स्पष्ट समजून घ्या. हे सगळे एक्झाम्पल्स आहेत. याचा अर्थ असा की कोणत्याही प्रोफेशनचा माणूस हा बिझनेस करू शकतो. हा बिझनेस कुठल्याही एका प्रोफेशनसाठी नाही आणि कुठल्याही एज ग्रुपसाठी मर्यादित नाही. इथे डिग्री, पोस्ट किंवा सॅलरी हे एंट्री क्रायटेरिया नाहीत. इथे महत्त्वाचं आहे शिकायची तयारी, कन्सिस्टन्सी आणि लोकांशी प्रामाणिकपणे कनेक्ट होण्याची इच्छा. हाऊसवाईफ असो किंवा डॉक्टर, स्टुडंट असो किंवा रिटायर्ड पर्सन, सगळ्यांनी हा बिझनेस आपापल्या वेळेनुसार, आपापल्या क्षमतेनुसार बिल्ड केला आहे. कुणी पार्ट टाईम सुरू केला, कुणी इन्कम सपोर्टसाठी, तर कुणी लाँग टर्म करिअर म्हणून. पण कॉमन गोष्ट एकच आहे. त्यांनी प्रॉडक्ट्स वापरले, आपला अनुभव शेअर केला, सिस्टम फॉलो केला आणि थांबले नाहीत. म्हणूनच या स्लाईडचं नाव आहे रिअल पीपल, रिअल सक्सेस स्टोरीज. हे लोक वेगळे नाहीत. हे तुमच्यासारखेच सामान्य लोक आहेत ज्यांनी फक्त एक वेगळा निर्णय घेतला. आता प्रश्न असा आहे, जर हे लोक करू शकतात तर तुम्ही का नाही? पुढचा निर्णय तुमचा आहे. तुम्ही नक्की त्या व्यक्तीशी चर्चा करा ज्यांनी तुम्हाला हा ॲम्वे बिझनेस ऑपॉर्च्युनिटीचा व्हिडिओ शेअर केला आहे. थँक्यू. तुमचा वेळ, लक्ष आणि विश्वास दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आता आपण इथे पाहूया एक महत्त्वाचा मुद्दा. नेक्स्ट स्टेप काय? जर आज तुम्हाला ॲम्वेबद्दल थोडी क्लॅरिटी मिळाली असेल आणि इंटरेस्ट निर्माण झाला असेल, तर लगेच कुठलाही निर्णय घ्यायची गरज नाही. फक्त एक साधं पाऊल घ्या. ज्या व्यक्तीने तुम्हाला या मीटिंगसाठी इन्व्हाइट केलं आहे त्यांच्याशी संपर्क करा आणि 1-to-1 मीटिंगसाठी जॉईन व्हा. या मीटिंग्समध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स लीडर्स आणि एक्सपर्ट्ससोबत इंटरॅक्ट करता येईल. ॲम्वेचे प्रॉडक्ट्स प्रत्यक्ष पाहता, वापरता आणि समजून घेता येतील. न्यूट्रिशन, ब्युटी, होम केअर, पर्सनल केअर. बिझनेस ऑपॉर्च्युनिटीबद्दल तुमचे सगळे प्रश्न ओपन आणि ऑनेस्टली विचारता येतील. इथे कोणताही दबाव नाही, कोणतंही कंपल्शन नाही. तुम्ही ठरवू शकता, फक्त प्रॉडक्ट्स वापरायचे असतील तर प्रेफर्ड कस्टमर म्हणून जॉईन करायचं किंवा प्रॉडक्ट्ससोबत बिझनेस एक्सप्लोर करायचं असेल तर बिझनेस पार्टनर म्हणून पुढे जायचं. निर्णय तुमचा आहे, वेग तुमचा आहे आणि जर्नीसुद्धा तुमचीच आहे. जर तुम्हाला वाटत असेल की ही ऑपॉर्च्युनिटी तुमच्या व्हॅल्यूज, गोल्स आणि लाईफस्टाईलशी जुळते, तर आजच पुढचं पाऊल घ्या. जॉईन प्रेफर्ड कस्टमर म्हणून किंवा बिझनेस पार्टनर म्हणून. निर्णय पूर्णपणे तुमचा आहे.